आपल्यासोबत रुपालीताई ठोंबरे पाटील या फोन लाईन वरून जोडलेल्या आहेत। रुपालीताई, बीडमधील आपण हा व्हिडिओ पाहतोय, बीडमध्ये चाललंय का असा सवाल आता वारंवार केला जातोय। मारहाणीचा व्हिडिओ आहे, धनंजय देशमुखांचा साडू सरपंच दादा खिंडकर कडून त्यांच्या टोळीकडून या तरुणाचं अपहरण करून त्याला मारहाण केली गेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं, सगळे व्हिडिओ हे बीड मधले आहेत। कोणाला शेतकऱ्याला मारणे, कोणाला उचलून नेणे, खंडणी मागणे, याच्यामध्ये जे जे व्हिडिओ समोर येतात त्याची चौकशी होऊन त्यांच्यावर कडक कारवाई होणं गरजेचं आहे। त्याचं कारण असं आहे की याच्यामध्ये ज्यांचे व्हिडिओ येत आहेत ते कुठं ना कुठं कुणाचे तरी लागेबंद आहेत। म्हणजे प्रत्येक व्यक्ती, याच्यामध्ये कुठलीही जात वगैरे नाही बरं का, प्रत्येक व्यक्ती अशा पद्धतीने जर खंडणी मागणे, दहशत निर्माण करणे, म्हणजे बेकायदेशीर कृत्य करण्यामध्ये बीड सगळ्यात पुढे आहे, या व्हिडिओवरनं लक्षात येते। मग त्याच्यामुळे तिथले जे लोकप्रतिनिधी, मी पहिल्यापासून सांगते, तिथल्या लोकप्रतिनिधींची जबाबदारी होती की बीड शहरामध्ये, बीड जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्था प्रस्थापित झाला पाहिजे होता, तो नाही। जी रुपालीताई, धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।